गई इंदिये सुखी वेदे कसाय नाणेय संयम दंसन लेसा भविया संमत्त सन्नी आहारे गुणजीवा पज्जती पाणा सन्नाय मग्गणा ओय उव ओ गोविय कमसो बीसम परुवणा भणिया झाणाविय पज्जाविय जाईय कुलकोडी संजू आसव्वे गहनादियेण भणिया कमेन 24 ठाणानी। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांगो श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। 24 ठाण अंतर्गत आपण प्रकरण बघतो आहे गुणस्थानांचं, आणि गुणस्थानामध्ये आम्ही 6वं गुणस्थान काल बघितलं होतं। सुरू आहे आमचं 6वं गुणस्थान, ज्याचं नाव आहे प्रमत्त संयत गुणस्थान। प्रमत्त संयत गुणस्थानामध्ये हे जीव नियमाने महाव्रती मुनी पदधारक असतात। मुनींचं जे 13 प्रकारचं चारित्र्य आहे, हे 13 प्रकारचं चारित्र्य या गुणस्थानामध्ये ते पालन करत असतात। अर्थात ते 6वं गुणस्थान मुनींचं अवस्था असल्यामुळे या गुणस्थानामध्ये संसार, शरीर आणि भोगापासून पूर्ण विरक्ती त्यांच्या जीवनामध्ये असते। या गुणस्थानाचं नाव प्रमत्त संयत आहे। याचा अर्थ या ठिकाणी स्वतःला जाणता येण्यासारखा प्रमाद किंवा अव्यक्त प्रमाण, की जो स्वतःला ज्ञातही होऊ शकत नाही, असा प्रमाद या गुणस्थानामध्ये असणार आहे। ज्या जीवाला वृद्धी प्राप्त होतात, जसं आहारक वृद्धीची प्राप्ती होते, वैक्रियक वृद्धीची प्राप्ती होते, किंवा बाकीच्या ज्या काही वृद्धी आहे, या वृद्धींची प्राप्ती 7व्या गुणस्थानात होते। पण त्याचा उपयोग करताना मात्र त्यांचं 6वं गुणस्थान असतं, प्रमत्त संयत गुणस्थान। वृद्धी प्राप्त होतील ती 7व्या गुणस्थानात, आणि जेव्हा त्यांच्या मनामध्ये हा उपयोग करण्याचा भाव येतो, त्यांचं गुणस्थान प्रमाद स्वरूप, व्यक्त प्रमाद रूप 6वं गुणस्थान त्या ठिकाणी होणार असतं। आणि म्हणूनच शुद्ध उपयोगापासून हा ढळल्यामुळे, शुभोपयोगात आल्यामुळे याला पंडित बनारसजी दासजींनी जगपंथ असं नाव दिलंय। जगपंथ आहे हा, असं म्हटलं। 6व्या गुणस्थानवरती मुनींच्या चारित्र्याला त्यांनी जगपंथ म्हटलेला आहे। प्रमत्त संयत अवस्था या गुणस्थानाला दुसरं चित्रला चरण चारित्र असं पण नाव आहे। चित्र म्हणजे प्रमाद संयुक्त, आणि ल म्हणजे लाती, म्हणजे आणणे। जेव्हा चित्रला आहे, आचरण आहे, ते चित्रला चरण चारित्र आहे। किंवा दुसऱ्या तऱ्हेने चित्रल म्हणजे वेगवेगळ्या रंगांनी युक्त, आणि जे कषाय आणि प्रमादानी संयुक्त आहे, म्हणून या चारित्राला चित्रला चरण चारित्र असं सुद्धा नाव दिल्या गेलेलं आहे। या गुणस्थानपर्यंत 4 संज्ञेपैकी आहार संज्ञा आहे। म्हणजे आहाराला जाण्याचा विकल्प, आहार ग्रहण करण्याचा विकल्प हा 6व्या गुणस्थानवरती आहे। 7व्यामध्ये मुनींच्या जीवनात आहाराचा विकल्प नाही। बुद्धिपूर्वक राग हा या गुणस्थानापर्यंत आहे। काल जसं आपण बघितलं की हे गुणस्थान चढताना होत नाही, उतरतानाच होते। पण 7वं असं मात्र गमनागमन त्या ठिकाणी सुरू असतं। 1 कोटी पूर्वाला 8 वर्ष अंतर्मुहूर्त कमी एवढा काळपर्यंत ते महाव्रती बनून 7व्या गुणस्थानात परिभ्रमण करू शकतात। या गुणस्थानामध्ये परिहार, विशुद्धी, चारित्र देखील संभवनीय असू शकतं। आणि शेवटची विशेषता, या गुणस्थानामध्ये जी 5 प्रकारचे मुनी सांगितले, पुलाक, बकुश, कुशील, स्नातक आणि निर्ग्रंथ, तर यापैकी 3 मुनी, पुलाक, बकुश आणि कुशील नावाचे जे 3 मुनी आहे, प्रकार सांगितलेले आहे, ते 3 मुनी या गुणस्थानामध्ये आपल्याला दिसतात।
पुलाक म्हणायचं की ज्यांच्या ठिकाणी उत्तर गुणांची भावना नसते. मुनींचे उत्तर गुण आहे 34. 12 प्रकारचं तप आणि 22 प्रकारचा परिशह हे मुनींचे उत्तर गुण आहे. या उत्तर गुणांची त्यांच्या ठिकाणी भावना नसते आणि कदाचित 28 मूलगुणामध्ये देखील क्वचित फार दोष ज्या ठिकाणी संभवतो असे हे निर्ग्रंथ 6व्या गुणस्थान वरतीच असणारे हे पुलाक मुनी आहे. कुशील किंवा बकुश ज्यांचे मूलगुण पूर्ण आणि निर्दोष असतात, पण ज्यांना पिंची वगैरेचा थोडाफार प्रमाणामध्ये उपकरणामध्ये ज्यांचा मोह असतो ते बकुश मुनी आहे. आणि कुशील ज्यांचे मूल गुण आणि उत्तर गुण निर्दोष असतात, क्वचित उत्तर गुणामध्ये दोष लागू शकतो, ते कुशील मुनी आहे. या 3 प्रकारचे मुनी हे या 6व्या गुणस्थानात आम्हाला दिसतात आणि हे 3ही गुरु निर्ग्रंथ साधू असतात. अशा तऱ्हेने आपण या 6व्या गुणस्थानाचं वर्णन त्या ठिकाणी बघितलेलं आहे. 6व्या 34 काय गुणस्थानामध्ये सांगितलं ताई? 34 काय सांगितलं? 34 काय सांगितलं ताई? 34 नाही सांगितलं. 12 आणि 22 परिशह हा काय हा हे उत्तर गुण. 12 हा. तप आणि 22 परिशह हे हे त्यांचे उत्तर गुण आहे मुनींचे. हा 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 आणि हा तसे ठीक आहे. त्यांचे 84 लाख उत्तर गुण सांगितले ते वेगळे, पण हा सामान्य 34 हे हा उत्तर गुण आहे. हा हा हो. आता हे जे काही आपण काल सत्व बघितलं, हे सत्व जे आम्ही बघितलं काल, सत्व प्रकृती, सत्व विच्छुत्तीच्या प्रकृती आणि असत्व प्रकृती, यामध्ये सत्व असत्व प्रकृती 2 अपेक्षेने आपल्याला लावावे लागतात. ज्या वेळेला 6व्या गुणस्थानवरती एखादे मुनी शाईक सम्यक दृष्टी असतात, त्यावेळेला त्यांच्या सत्वामध्ये 7 प्रकृती आणखी कमी लावाव्या लागतात. 4 अनंतानुबंधी आणि दर्शन मोहनीयाच्या 3 प्रकृती. या 4थ्यापासूनच आपण सत्वामध्ये काढू शकतो. 4थ्या गुणस्थानात क्षायिक सम्यक्त्वाची प्राप्ती होऊ शकते, म्हणून त्या ठिकाणी काही जीवांना एवढ्या कमी प्रकृतीचं म्हणजे 139 प्रकृतीचं पण सत्व त्यांना असू शकतं. अशा तऱ्हेने 6व्या गुणस्थानात क्षायिक सम्यक दृष्टीच्या अपेक्षेने आपल्याला तसं सत्व लावता येतं. अन्यथा आपण सत्व काल पाहिलेलं होतं की त्या ठिकाणी 2 आयूचं सत्व त्यांना नसतं. नरक आयु आणि तिर्यंच्या आयु या 2 आयु त्यांच्या सत्वात नसतातच. हे सामान्य कथन. आणि विशेष कथन पाहायचं असेल तर क्षायिक सम्यक दृष्टीच्या जीवनामध्ये वेगळ्या तऱ्हेने पाहावं लागतं. या 146 प्रकृतीमधून 7 प्रकृती आणखी कमी कराव्या लागतात. अनंत अनुबंधी 4 आणि 3 दर्शन मोहनीयाच्या. अशा तऱ्हेने आपण 6व्या गुणस्थानाचं स्वरूप बघितलं. आता प्रश्न पहा, आपल्या मूळ पुस्तकामधले प्रश्न पाहू आपण की इस गुणस्थान को प्रमत्त संयत क्यों कहते हैं? प्रमत्त संयत का म्हणतात बायाला? तर प्रमत्त म्हणायचं कारण काय आहे की या ठिकाणी जीवाचा व्यक्त आणि अव्यक्त, व्यक्त याचा अर्थ स्वतःला ज्ञात होणारा आणि अव्यक्त याचा अर्थ तो प्रमाद त्या जीवाला पण ज्ञात होत नाही. एक आपण जाणू शकतो म्हणजे ज्याचं त्याला जाणवतं की आपल्या जीवनात हा प्रमाद आलेला आहे, पण काही प्रमाद कर्माच्या उदयात असे असतात की जे जीवाला जाणवत पण नाही, ज्याचं ज्ञान पण होत नाही, त्या प्रमादाला अव्यक्त प्रमाद म्हटल्या जातात. अव्यक्त प्रमाद कारण संज्वलन कषायाचा तीव्र उदय असल्यामुळे अशा प्रकारचा अव्यक्त पर्याय त्यांच्या जीवनात असू शकतो. म्हणून उत्तर पहा की जो व्यक्त म्हणजे स्वसंवेद्य आणि अव्यक्त म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानियों के ज्ञान के द्वारा जानना योग्य प्रमाद के काल प्रमाद में वास करता है, जो सम्यक्त्व ज्ञानादि संपूर्ण गुणों से परे और व्रतों के रक्षण करने में समर्थ ऐसे शीलों से युक्त है, जो महाव्रती है,
जिनका आचरण प्रमाद मिश्रित है अथवा चित्राल सारंग को कहते हैं, इसीलिए जिनका आचरण सारंग के समान शबलित म्हणजे अनेक प्रकार का है अथवा चित्त में प्रमाद को उत्पन्न करने वाला होने से जिनका आचरण है उसे प्रमत्त संयत कहते हैं. इस गुणस्थान को प्रमत्त संयत गुणस्थान कहते हैं. म्हणजे पहिल्यांदा तर लक्षात घ्यायचं की ह्या गुणस्थानामध्ये व्यक्त किंवा अव्यक्त प्रमाद असू शकतो, पहिली गोष्ट. नंतर सम्यक्त्व त्यांच्या जीवनात आहे आणि सम्यक्त्व असताना त्यांना अशा प्रकारे शील परिणाम म्हणजे मुनिव्रत धारण करतात, म्हणून ते तशा प्रकारचे मुनिपद धारण करणारे आहे. पण यांचं मुनिपद जे आहे ते प्रमाद मिश्रित आहे किंवा ज्यालाच नाव दिलेलं आहे चित्रलाचरण, चित्रलाचरण किंवा सारंग म्हणजे चितबगऱ्या आकाराचं रंगासारखं अशा प्रकारचं ज्यांचं आचरण असतं, म्हणून त्या ठिकाणी त्याला प्रमत्त संयत गुणस्थान असं नाव दिल्या गेलेलं आहे. प्रमाद कशाला म्हणतात? 8 शुद्धियां तथा उत्तम क्षमादि 10 लक्षण धर्मों में जो अनुत्साह है उसे सर्वज्ञ देव ने प्रमाद कहा है. प्रमाद कशाला म्हणायचं? ज्या काही त्यांच्या शुद्धी सांगितलेल्या आहे, या शुद्धी पाळत असताना जे काही त्यांच्या जीवनामध्ये प्रमाद रूप दशा दिसते, प्रमाद रूप दशा दिसते याचा अर्थ कधी कधी बुद्धिपूर्वक रागाचा उदय असल्यामुळे दोष उत्पन्न होतो, किंवा आपण जी प्रमादाची व्याख्या बघितली की कुशलेषु कार्येषु प्रमादः, चांगल्या कार्यामध्ये प्रमाद उत्पन्न होणं, किंवा 10 धर्मांचं पालन करत असताना आणि 10 धर्माचं पालन त्यांना निरंतर करावं लागतं. आम्ही तरी दशधर्माचं पालन करण्यासाठी विशिष्ट 10 दिवसच स्वतःला नेमून दिलेले आहे. परंतु त्यांच्या जीवनात तर दशधर्माचं पालन निरंतर सांगितलेलं आहे आणि प्रत्येकाला 10 धर्माला उत्तम हा शब्द पण आहे. आणि उत्तम शब्द हा सम्यक्त्वाचं द्योतक आहे. म्हणजे सम्यक्त्व सहित क्षमा, सम्यक्त्व सहित मार्दव, याचा अर्थ जीवनात ते सम्यक्त्वापासून च्युत होत नाही. पण कधी कधी त्यांच्या जीवनात दशधर्म पालन करण्याचा अनुत्साह असतो. जे उत्साह पाहिजे, जी ऊर्जा पाहिजे ती त्या ठिकाणी कमी पडते. म्हणून अशा प्रकारचा जो भाव आहे त्याला प्रमाद म्हटल्या गेलेलं आहे. किंवा छठे गुणस्थान में व्रतों में संशय उत्पन्न होने वाली जो मन वचन काय की प्रवृत्ति है उसे प्रमाद कहते हैं. यह बंध का कारण है. म्हणून प्रमाद जरी बंधाची 5 कारण सांगत असताना मिथ्यात्व, अविरती, प्रमाद, कषाय आणि योग ही कारण सांगितलेली आहे तत्वार्थ सूत्रात. जर समयसार आपण बघितला तर त्या ठिकाणी प्रमाद काढून टाकलेला आहे. मिथ्यात्व, अविरती, कषाय आणि योग आश्रवाचे भेद पाहताना 57 भेद पाहिलेले आहे. परंतु जर आम्ही बंधाची कारण शोधली तर मात्र बंधाची आम्हाला 5 कारण सांगितलेली आहे. मिथ्यात्व, अविरती, प्रमाद, कषाय, योगा, बंध, हेतवा. अशा प्रकारे या गुणस्थानात प्रमत्त जीव आहे. त्यामुळे मन, वचन आणि कायेच्या प्रवृत्तीमध्ये थोडासा शिथिलाचार जीवनात दिसतो आहे, की जो शिथिलाचार बंधाचा हेतू म्हटल्या गेलेला आहे. तीसरं, व्रतों में दोष या मल उत्पन्न करने वाली मन वचन काय की प्रवृत्ती को प्रमाद कहते हैं. परत शांतीनाथ पुराणामध्ये असं सांगितलं, महापुराणाच्या अपेक्षेने तसं. कषाय के भार से भारी होने को आलस्य का होना कहा है उसे प्रमाद कहते हैं. आणि कषाय जर अतिरिक्त प्रमाणामध्ये विद्यमान असेल, क्रोध, मान, माया, लोभ, तर त्याच्या जीवनात कार्य करण्यामध्ये, प्रवृत्ती करण्यामध्ये एक प्रकारचा आळस निर्माण होतो आणि म्हणून त्याला प्रमाद असं म्हटल्या गेलेलं आहे.
तसेही प्रमादाचे 15 भेद जे केलेले आहे, या 15 भेदामध्ये विकथा, कषाय, इंद्रिय, निद्रा आणि स्नेह हे 15 भेद त्या ठिकाणी ठोकळ मानाने केलेले आहे. कषाय के अच्छे कार्यों के करने में आदर का भाव न होना यह प्रमाद कहलाता है. म्हणून प्रमादाच्या एवढ्या व्याख्या त्या ठिकाणी दिलेल्या आहे. सर्वार्थ सिद्धिकार पूज्यपाद आचार्य महापुराणकार जिनसेन आचार्य किंवा शांतीनाथ पुराणाचे गुणभद्र आचार्य किंवा सर्वार्थ सिद्धीमध्ये अशा प्रकारचं पूज्यपाद आचार्यांनी कथन केलेलं आम्हाला दिसतं. प्रमाद कितने प्रकार के होते हैं? प्रमाद 15 प्रकारचे आहे. 5 इंद्रिय, विकथा, 4 कषाय, निद्रा आणि स्नेह. 5 इंद्रिय त्याचा अर्थ स्पर्शन इंद्रिया संबंधी मनामध्ये आळस असणं, आसक्ती असणं किंवा त्याच्यामध्ये अनुराग करणं, अशा तऱ्हेने हा प्रमाद इंद्रिया संबंधी प्रमाद आहे. विकथा, विकथा म्हणजे धर्माच्या कार्यामध्ये जी विपरीत परिणमन करविणारी आहे ती विकथा. वि याचा अर्थ विपरीत परिणमन. या ठिकाणी जी कथा धर्म मार्गाच्या विपरीत कथन करणारी आहे तिला म्हणायचं विकथा. आणि ह्या विकथा आहे स्त्री कथा, भोजन कथा, राजकथा आणि चोर कथा. नंतर 4 कषाय, क्रोध, मान, माया, लोभ आणि निद्रा आणि स्नेह, अशा प्रकारे हे 15 कषाय सांगितलेले आहे. किंवा दुसऱ्या तऱ्हेचे नाव आपल्याला प्राप्त होतात ते असे संक्लिष्ट हस्तकार कर्म, नंतर कुशिलानुवृत्ती, बाह्यशास्त्र, काव्यरचना आणि समिती में उपयोग न देना, अशा प्रकारे भगवती आराधनामध्ये या 5 प्रकारचे प्रमाद हे त्या ठिकाणी सांगितलेले आहे. किंवा प्रमाद के 37,500 भेद होते हैं. आता प्रमाद जो आहे हा जर आपण याला गुणा केलं तर आम्हाला 80 प्रकारचा प्रमाद ठोकळ मानाने प्राप्त होऊ शकतं. विकथा, इंद्रिय कषाय आणि निद्रा आणि स्नेह यांचा परस्पर गुणाकार केला आम्ही तर 80 भेद आम्हाला प्राप्त होतात. परंतु पुढे चालून जीवकांमध्ये आचार्य नेमिचंद्र चक्रवर्तींनी त्या ठिकाणी 37,500 भेद केलेले आहेत. त्यांनी विकथाच 25 तऱ्हेच्या विकथा सांगितलेल्या आहेत, ज्याचे नाव पुढे येणारच आहे. विकथेचे 25 नावं. नंतर कषाय जरी ठोकळ मानाने 4 सांगितले तरी कषायाचे एकूण भेद पाहिले तर 25 कषाय मला प्राप्त होतात. अनंतानुबंधी, अप्रत्याख्यानावरण, प्रत्याख्यानावरण, संज्वलन आणि नो कषाय. आता सामान्य कथनामध्ये 5 इंद्रियच घेतले, पण या ठिकाणी 5 इंद्रिय प्लस मन अशा प्रकारे 6 आणि हे सगळं घडणार आहे ते निद्रा आणि मोह यांच्या वशीभूत होऊन. अशा तऱ्हेने या सगळ्यांचा जर आम्ही परस्पर गुणाकार केला तर त्याची टोटल संख्या आम्हाला 37,500 अशा तऱ्हेचे भेद त्या ठिकाणी प्राप्त होतात. जसं आपण पाहिलं होतं की सौरंभ, समारंभ, आरंभ, क्रोध, मान, माया, लोभ, कृतकारित, अनुमोदना आणि मन, वचन, काय यांचा जर आम्ही गुणाकार केला तर जसे 108 भेद आम्हाला प्राप्त होतात, त्याप्रमाणे विकथा, कषाय यांचा परस्पर जर आम्ही गुणाकार केला तर एवढे कषायांचे भेद आम्हाला प्राप्त होतात. म्हणजे आम्हाला ही चिंतनासाठी दिशा या ठिकाणी प्राप्त होते की आमच्या मनामध्ये अशा प्रकारचा भाव येतो का. कधी कधी आम्ही निद्रा आणि स्नेह यांच्या वशीभूत होऊन या 4 विकथांपैकी स्त्री कथेमध्ये समजा आम्ही रममाण होतो. स्त्री कथेत रममाण होत असताना क्रोधाच्या वशीभूत होऊन रममाण होतो, मानाच्या वशीभूत होऊन किंवा मायेच्या किंवा लोभाच्या, अशा तऱ्हेने त्याचे भेद पडतात. आणि कधी कधी स्पर्शनेंद्रियाच्या वशीभूत होऊन, रसनेंद्रियाच्या वशीभूत होऊन, अशा प्रकारे एक एक गोष्ट आम्हाला या पद्धतीने करून हे सगळे भेद त्या ठिकाणी प्राप्त होतात.
तर हे सगळं विकथांचं चिंतन किंवा प्रमादाचं चिंतन आमच्या अंतरंगामध्ये त्या वेळेला सामायिकाच्या वेळेला पण यावं लागतं. जर आम्ही सामायिकाचे अतिचार बघितले तर आम्हाला विस्मरण होतं, कधी कधी पाठ आठवत नाही, किंवा आम्ही कधी कधी गडबडीत पाठ म्हणतो, घाई असेल तर शॉर्टकट मारतो. हे सगळे आमचे अतिचार आहे. सामायिकाच्या वेळेला जेव्हा आम्ही चिंतन करतो तर आमच्या अंतरंगाची शुद्धी कधी होईल याचा जर आम्ही प्रयत्न केला तर जेव्हा हे प्रमाद जीवनातून वजा करू, मग आम्हाला प्रमादाची थोडक्यात माहिती करून घ्यावी लागते की कोणते प्रमाद आहे आमच्या जीवनात. आम्हाला तर वाटतं की आम्ही कोणतेच प्रमाद करत नाही, पण सामान्य जरी आम्ही गोष्ट करत असू तर आमच्या या 25वी कथामधली कोणती तरी कथा आम्ही निरंतर करत असतो. येणार आहे पुढे नाव 25 कथेचे, आणि जर आम्ही आमच्याशी टॅली केलं ते तर आम्हाला नक्की जाणवते की आम्ही अशाच प्रकारे कथेमध्ये रममाण होत असतो. कशाय तर आमचे दिवस रात्र सुरू आहे. एकही क्षण आमचा असा जात नाही की कशाय विरहित आम्ही आहो. क्रोधाचा उदय असेल कधी, कधी मान मायालो, कोणत्या तरी कशाचा एक उदय असतोच असतो. आणि इंद्रियाच्या विषयांमध्ये एकामध्ये आमची प्रवृत्ती आहेच. इंद्रियाचे विषय टोटल बंद झाले, 5 इंद्रियांचे टोटल एखाद्या वेळेला बंदही झाले, तरी मनाचे विषय हे तर बंद होत नाही. म्हणजे आमचं निरंतर मन इंद्रियांच्या संबंधित पण प्रमादात गुंतलेलं आहे. आणि स्नेह आणि निद्रा या 2 गोष्टी पण, इष्ट अनिष्ट बुद्धी म्हणजे स्नेह, आणि निद्रा कधी कधी सामायिकात आहे आणि आम्हाला अचानक डुलकी, एक क्षण का होईना आम्हाला डुलकी लागू शकते. तर असे हे प्रमाद आमच्या जीवनात घडतात का त्याच्याकडे आम्हाला बघायचं आहे. ही जीवनात बंधाचं कारण आहे हे पण समजायचं आहे. इंद्रिय प्रमाद किसे कहते हैं? पुढचा प्रश्न, 5 इंद्रियों के विषयों की आसक्ति से आत्मकल्याण के कार्य में आलस्य होना इंद्रिय प्रमाण है. म्हणजे 5 इंद्रियांचे विषय आणि याच्यामध्ये आसक्ती, स्पर्शनेंद्रियाच्या विषयामध्ये आसक्ती, रसनेंद्रियाच्या विषयामध्ये आसक्ती, आणि आज तर आम्ही बघतो आमची आसक्ती नेत्र इंद्रियाच्या विषयात आणि कर्ण इंद्रियाच्या विषयात पण अति आसक्ती दिसते आहे. ऐकणं आणि पाहणं ह्या 2 गोष्टी आमच्या या वस्तूमुळे, मोबाईलमुळे आमच्या जीवनात सतत सतत आम्हाला दिसतात आहे. तर अशा प्रकारे आळस करून इंद्रियामध्ये रमणं हा इंद्रिय प्रमाद आहे. इंद्रिय प्रमाद कोणते? तर स्पर्श संबंधी, हलका भारी, रुखा चिकना, कड़े नरम, ठंडे गरम में रागादी भाव होना स्पर्शन इंद्रिय प्रमाद आहे. खट्टे मीठे, कड़वे कषायले, चटपटे रसों में रागादी भाव होना रसना इंद्रिय प्रमाद है. सुगंध तथा दुर्गंध में रागादि का भाव होना घ्राण इंद्रिय जनित प्रमाद है. आणि काले पीले सफेद लाल हरे वर्ण में रागादि भाव होना चक्षु इंद्रिय प्रमाद है. सारंग आदि 7 प्रकार के शब्दों में राग आदि का होना कर्ण इंद्रिय प्रमाद है. सारंग म्हणजे आता इतकडी सा रे ग म हे जे स्वर आहे, शब्द जे आहे, या ठिकाणामध्ये शब्दांमध्ये राग असणं याला प्रमाद म्हटलेलं आहे, इंद्रिय प्रमाद. विकथा प्रमाद किसे कहते हैं? विकथा संयमाच्या विरुद्ध कथा, त्याला विकथा म्हटलं. किंवा वि म्हणजे विपरीत, आत्मतत्वाच्या विपरीत जी कथा तिला विकथा म्हणायची, जी संयम मार्गाच्या विपरीत आहे. स्त्री आदि कथाओं में लगकर आत्मकल्याण के कार्यों में उत्साह नहीं होना विकथा प्रमाद है. विकथा 4 प्रकारची आहे. स्त्री कथा, राजकथा, चोर कथा आणि भक्त कथा.
भक्त कथा म्हणजे भोजन कथा, भोजन कथेला भक्त कथा म्हटली. आणि चोर कथा, देशकथा किंवा कुठे कुठे यालाच अवनीपाल राजकथेसाठी आलेला आहे. तर असे हे शब्द त्या ठिकाणी लावलेले आहे. स्त्री कथा, जिनके काम अतिवृद्धि को प्राप्त हुआ हो, ऐसे कामी जनों के द्वारा की जाने वाली और सुनी जाने वाली स्त्रियों के संयोग वियोग जनित विविध वचन प्रपंच रचना वही स्त्री कथा है. स्त्रीच्या संबंधामध्ये अनेक तऱ्हेच्या गोष्टी सांगून तिच्या अंगोपांगांची चर्चा करून तिच्याविषयी जे काही शृंगार कथेमध्ये लिहिलं जातं आणि ते वाचल्या जातं आणि अतिशय तीव्रतेने आसक्त होऊन वाचल्या जातं, ही झाली स्त्री कथा. स्त्रियों के अंग, हाव भाव, वस्त्र, आभूषण आदि का वर्णन करना, उनके नेत्र कमल के समान है, कटी सिंह के समान है, अतः वह बहुत सुंदर रूपवती है, ऐसा वर्णन स्त्री कथा है. नंतर राजकथा, राजाओं का युद्ध हेतु कथन राजकथा प्रपंच है. अमुक राजा कायर है, हमारा राजा शूर है. अमुक राज्य में घोड़ा तथा हाथी बहुत अच्छे होते हैं. अमुक राज्य में सेना बहुत है, इत्यादि वर्णन करना राजकथा है. आणि चोर कथा, चोरों का चोर प्रयोग कथन चोर कथा विधान है. चोर कथेमध्ये जेव्हा डिटेक्टिव्ह कथा वाचल्या जातात आणि या डिटेक्टिव्ह कथेमध्ये व्यक्ती फार मोठ्या प्रमाणामध्ये रममाण होते, ही सगळी चोर कथा म्हणून बघायची आहे. नंतर भक्त कथा, अति गृद्धि को प्राप्त भोजन की प्रीति के द्वारा मैदा की पूरी और शक्कर, दही शक्कर, मिश्री इत्यादि अनेक प्रकार के अशन पान की प्रशंसा भक्त कथा या भोजन कथा है. लाडू, बर्फी आदि पदार्थ खाने में अच्छे होते हैं. अमुक मनुष्य बहुत प्रीति से भक्षण करता है, मुझे भी ये अच्छे लगते हैं. अमुक मिष्टान्न अमुक देश में बहुत अच्छा बनता है और उसको मैं भी मंगा कर खाऊंगा. इस प्रकार खाने पीने की कथा को भोजन कथा कहते हैं. आणि देश कथा, दक्षिण देश में अन्न की उपज अधिक होती है, वहाँ के निवासी भी अधिक विलासी है. पूर्व देश में अनेक प्रकार के वस्त्र, गुड़, शक्कर, चावल आदि होते हैं. उत्तर देश के पुरुष शूर होते हैं, वहाँ गेहूं अधिकतर उत्पन्न होते हैं. वहाँ कुमकुम, दाग, दाड़िम आदि सुगमता से मिलते हैं. पश्चिम देश में कोमल वस्त्र होते हैं, वहाँ जल निर्मल और स्वच्छ होता है. इत्यादि देशों का वर्णन करना सो देश कथा कहलाती है. अशा प्रकारे 4 विकथांचं वर्णन करत आहे. आणि यामध्ये 25वी कथा एक कौनसी है. आता आकडा आलेला आहे 25 कथांचा. स्त्री कथा, धन कथा, भोजन कथा, नदी पर्वत से घिरे हुए स्थान की कथा, केवल पर्वत से घिरे हुए स्थान की कथा, राजकथा, चोर कथा, देश नगर कथा, खाणी संबंधी कथा, नट कथा, भाट कथा, मल्ल कथा, कपट जीवी व्याध व जुआरी कथा, हिंसकों की कथा, ये सब लौकिक कथा कहलाती है. आणि 25 नावं त्यांनी सांगितले. स्त्री कथा, अर्थ कथा, भोजन कथा, राजकथा, चोर कथा, वैर कथा, परपाखंड कथा, देश कथा, भाषा कथा, गुण प्रतिबंध कथा, देवी कथा, निष्ठुर कथा, परपैशून्य कथा, कंदर्प कथा, देश काल के अनुचित कथा, भंड कथा म्हणजे निर्लज्ज लोकांची गोष्ट, मूर्ख कथा, आत्मप्रशंसा कथा, परपरिवाद कथा, परजिगुप्सा कथा, परपीडा कथा, कलह कथा, परिग्रह कथा,
कृषी आदी आरंभ कथा आणि संगीत आदी कथा, वादत्री कथा, अशा प्रकारे 25 कथा या गोमटसार जीवकांमध्ये आचार्य नेमिचंद्र देवांनी सांगितलेल्या आहे. कषाय प्रमाद किसे कहते हैं. क्रोधादि कषायों के वशभूत होकर आत्म कल्याण के कार्यों में उत्साह नहीं होने को या आलस्य आने को कषाय प्रमाद कहते हैं. क्रोधादि कषायों के विशेष वर्णन हेतु देखे कषाय मार्गणा. म्हणजे याच मध्ये क्रोधादि कषायांचं जर वर्णन पाहायचं असेल तर आधी आपल्या कषाय मार्गणा जी झाली त्याच्यामध्ये हे वर्णन येऊन गेलेले आहे. कषाय किती प्रकारचे, 25 प्रकारचे कषाय, आणि ते आपण चार्ट सगळे लावलेले आहे. त्याच्यामध्ये भाव पण आपण लावलेले आहे. अनंतानुबंधी कषाय, अप्रत्याख्यान, प्रत्याख्यान, नऊ कषाय, या सगळ्यांमध्ये आपण ते चार्ट लावून हा चॅप्टर पूर्ण पाहिलेला आहे. निद्रा प्रमाद किसे कहते हैं. निद्रा प्रचला आदि दर्शनावरण कर्म के उदय से जो जाड्यावस्था होती है वह निद्रा प्रमाद है. जाड्य म्हणजे जडता, जडता निर्माण होणं म्हणजे सुस्ती येणं, आळस येणं, याला निद्रा प्रमाद म्हटलेलं आहे. निद्रा प्रमाद कितने प्रकार का है, तर निद्रा त्याच्या 5 भेद केलेले आहे. निद्रा, निद्रा निद्रा, प्रचला 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 आणि स्त्यानक वृद्धी, अशा प्रकारे 5 भेद केलेले आहे. तर निद्रा मद खेद परिश्रम जन्य थकावट को दूर करने के लिए नींद लेना निद्रा है. आम्ही दिवसभर काम करतो आणि काम करत असताना परिश्रम होतात आणि या परिश्रमाने येणारा थकवा दूर करण्यासाठी जी शरीराला शुद्धी हवी असते किंवा विश्रांती हवी असते, आणि यामध्ये अंतरंग कारण निद्रा कषायाचा उदय, जी दर्शनावरण कर्माची प्रकृती आहे, ही स्वाभाविक निद्रा म्हटल्या जाते. की निद्रा कषायाचा उदयाला व्यक्तीने आपला खेद किंवा परिश्रम दूर करण्यासाठी काही काळ विश्राम केला. दुसरी आहे निद्रा निद्रा. निद्रा की उत्तरोत्तर अर्थात पुन्हा पुन्हा प्रवृत्ति का होना निद्रा निद्रा है. निद्रा के ऊपर जो प्रवर्तमान है अर्थात जो दूसरों के द्वारा उठाए जाने पर भी नहीं उठता वह निद्रा निद्रा कहलाती है. निद्रा तर एक वेळ बरोबर आहे, ठीक आहे, शारीरिक श्रमाचा परिहार म्हणून योग्य पण आहे थोड्याफार प्रमाणामध्ये, परंतु ही निद्रा निद्रा म्हणजे त्यापेक्षा देखील जास्त घातक कर्म आहे. याच्यामध्ये व्यक्ती परत परत झोपत राहतो आणि परत उठवलं तरी जाग होण्याचा म्हणजे आळसामध्येच त्याचा वेळ बहुतांश प्रमाणामध्ये जातो, आणि म्हणून या निद्रा निद्रा ही निद्रेपेक्षा देखील घातक असं कर्म आहे. बाकीच्या पुढच्या प्रकृती उद्याच्या याच्यामध्ये आपण पाहू. तसं आपलं दर्शनावरण कर्म जे आहे, दर्शनावरण कर्माचे 9 उत्तर भेद आहे आणि त्यामध्ये 5 या निद्रा आहे, आणि या 5 ही निद्रा ज्या आहे याच्यामध्ये अंतरंग निमित्त कारण असणार आहे या कर्माचा उदय, आणि ह्या कर्म प्रकृती या संपूर्णतः सर्वघाती अशा प्रकृती आहे. आणि नंतर 4 निद्रा आणखी 4 दर्शनावरण कर्मात आणखी सांगितलं. मती चक्षुदर्शनावरण, अचक्षुदर्शनावरण, अवधी दर्शनावरण आणि केवल दर्शनावरण, अशा या 9 दर्शनावरण कर्माच्या प्रकृती आहे. आणि ह्या 5 प्रकृती याच्यामध्ये 3 प्रकृती निद्रा निद्रा, प्रचला प्रचला आणि स्त्यानकृती, या 3 प्रकृतीला महान निद्रा म्हटल्या जातात. आणि निद्रा आणि प्रचला ही सामान्य दर्जाची समजली जाते. यावर कुणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. ठीक आहे. तत्पार्थामध्ये अलग आणि समयसार मध्ये अलग अशा प्रकारे 2 प्रकारे म्हणजे आश्रव आणि बंध सांगितलं, त्याचं कारण काय? हो, त्याचं कारण प्रमादाला त्या ठिकाणी कषायामध्ये गर्भित करून टाकलं. प्रमाद अलग सांगण्याची त्यांना गरज या अशासाठी नाही भासली की क्रोध मान माया लोभाचे भेद करत असताना त्यांनी प्रमादाला देखील त्याच्यामध्ये कारण प्रमादामध्ये एक भेद कषायाचा आलेलाच आहे.
क्रोध मान माया लोभ प्रमादातही आलेला आहे आणि कशातही तोच भेद कायम आहे. म्हणून काही त्यांच्या याच्यामध्ये अविरतीत गेल्या आणि काही कशायात गेल्या आणि म्हणून त्यांनी प्रमाद हा भेद त्या ठिकाणी टाकलेला नाही. म्हणून तिथे 57 प्रकारे केलं आणि इथे जर आपण केलं तर आपले हे 15 प्रमाद जास्तीचे होतात. म्हणजे आपला 57चा आकडा इथे बसत नाही. इथे आकडा बसतो 57 प्लस 15 प्रमाद जोडले तर. नाही, एकंदर होतील ना 57? तर 57 हे कशात होतात? मिथ्यात्व, अविरती, कषाय आणि योग एवढं मिळूनच 57 होतात. या 57 मार्गे पापाश्रव केले फार, तर हे 57चा आकडा या 4 मध्येच बसतो. अच्छा. आणि प्रमादामध्ये आपण ऍड केलं तर आपला हा आकडा 15 वाढतो. आणि समयसारला गरज अशी नाही भासली कारण त्यांनी प्रमाद याच्यामध्ये अविरतीमध्ये आणि कषायामध्ये डिस्ट्रीब्यूट केला. बर. स्याद्वादनय षट्द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का, जड़ कर्म चेतन बंध का, अरु कर्म के अवसान का, कह कर स्वरूप यथार्थ जग का, जो किया उपकार है, उसके लिए जिनवाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो उवज्झायाणं नमो लोये सव्वसाहुणं. सर्वांना जय जिनेंद्र.